शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदळा या शाळेत पुन्हा एक नवीन उपक्रम बघायला मिळाला। इयत्ता 5वीच्या वर्गाचे वर्गशिक्षक रवींद्र पागिरे यांच्या वर्गातील तब्बल 5 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड तसेच इतर 15 ते 20 विद्यार्थ्यांची विविध खासगी आणि शासकीय स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळाल्यामुळे वर्गातील सर्व पालकांनी वर्गशिक्षक पागिरे यांना बजाज पल्सर ही सुमारे 1,20,000 रुपये किमतीची गाडी भेट म्हणून दिली। दरवर्षीच नवोदय विद्यालयामध्ये पागिरे यांची विद्यार्थ्यांची निवड होत असते। सन 2018 पासून आतापर्यंत जवळपास 20 विद्यार्थ्यांना त्यांनी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षणासाठी पाठवलंय। विद्यार्थ्यांच्या प्रती असलेल्या कर्तव्य भावना तसेच आपल्या स्वतःच्या कौटुंबिक आणि इतर वेळाची पर्वा न करता शाळेसाठी योगदान देणाऱ्या शिक्षकाला वर्गातील विद्यार्थी आणि पालकांकडून मिळालेली ही अनमोल भेटवस्तू चर्चेचा विषय ठरत आहे। यावेळी पालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की गेल्या 1 एप्रिलपासून पागिरे सरांनी विद्यार्थ्यांचे नवोदय शिष्यवृत्तीचे जादा तास घेतले तसेच मागील उन्हाळ्यात सरांनी एक दिवसही सुट्टी घेतली नव्हती। मागच्या 13 मे रोजी सरांचा अपघात झाला असतानाही दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा जादा तास घेण्यासाठी ते शाळेमध्ये उपस्थित राहिले। याप्रसंगी कार्यक्रमासाठी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी शिवाजी करड होते तर सौंदळा गावचे सरपंच आणि इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते। 5वीच्या पालकांनी शाळेतील सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला। पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी रुखसाना शेख, केंद्र प्रमुख कडू पाटील, मुख्याध्यापक घुले सर, त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रामेश्वर चोपडे, संचालक राजेंद्र मुंगसे, केंद्र शाळेतील इतर मुख्याध्यापक अंधारे, सुनील गायकवाड, नितीन दळवी, श्रीमती लतिका कोलते, सूर्यकांत कदम यांसह मान्यवर हजर होते। सौंदळा गावचे सरपंच शरद आरगडे, याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेखा आरगडे, ग्रामपंचायत सदस्य बबन आरगडे, उपसरपंच गणेश आरगडे, बाळासाहेब बोधक यांच्यासह मान्यवर हजर होते। याप्रसंगी आपल्याला मिळालेल्या या भेटीनंतर रवींद्र पागिरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। आज या सौंदळा शाळेमध्ये इयत्ता 5वीचे पालक माझे 2024-25 ची बॅच दरवर्षीच तसे विद्यार्थी नवोदयला आणि शिष्यवृत्तीला यादीमध्ये येतात, परंतु यावर्षी मला न भूतो न भविष्य ते असं काहीतरी वेगळं या बॅचमधून बघायला मिळालं। आज अचानक या सर्व पालकांनी शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करायचं म्हणून ही गाडी आज पल्सर गाडी सर्वांनी पालकांनी मिळून मला या ठिकाणी दिलेली आहे। आजपर्यंत पेपरमध्ये वाचलं होतं इतर गावामध्ये अशा गोष्टी घडतात, परंतु आज ही माझ्याच संदर्भात घडल हे मला आज पहिल्यांदा कळालं। असो केलेल्या कामाची पावती याला म्हणता येईल। सर्व शिक्षक काम करत असतात, परंतु या गावामध्ये काम करत असताना गेले 7 वर्षामध्ये खूप वेगवेगळे अनुभव आले। खरोखर या सौंदळा शाळेनं, इथल्या स्टाफने, या गावाने मला भरपूर काही दिलं। मान सन्मान इज्जत सर्व काही या गावामध्ये मिळालं। पुन्हा एकदा ही जी आपली बॅच होती या सर्व गुणी विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं आज हा जो इथं कार्यक्रम मोठा पार पडला आहे, या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, गावचे सरपंच शरद आरगडे, कराड साहेब, आमचे शिक्षक बँकेचे चेअरमन, संचालक, सर्व त्यांची टीम आणि माझे उपस्थित शिक्षक मित्रमंडळी हे सर्वजण या कार्यक्रमाला उभं राहून त्यांनी आज या ठिकाणी मला सरप्राईज दिलं। सर्वांचं मी पुन्हा एकदा माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ही गोष्ट कायम स्मरणात राहील आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।